रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे। दिल्लीमध्ये रात्री उशिरा या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि संघटनात्मक चर्चा सुद्धा झालेली आहे। फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटीनंतर अमित शहांची त्यांनी भेट घेतलेली आहे। अमित शहांना निवडणुकीसंदर्भातील चर्चेची माहिती दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रवींद्र चव्हाण यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, रवींद्र चव्हाण आणि अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट झालेली आहे। कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते? श्वेता, खरं तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये रात्री 1:30 वाजता खरं तर मध्यरात्री उशिरा ही भेट झाली आहे। मुख्यत्वे आगामी निवडणुका आणि महायुतीमधला जो तणाव होता तो तणाव निवळण्यासाठी 2 दिवसांपूर्वी नागपूरमध्ये जी एक महत्त्वाची मॅरेथॉन बैठक पार पडली, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते। या प्रदीर्घ चर्चेचा तपशील खरं तर रवींद्र चव्हाणांकडनं अमित शहांना देण्यात आला। या सगळ्याच अनुषंगानं फडणवीस आणि शिंदे यांच्यातल्या बैठका आणि एकंदर निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने समीकरण जुळवण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये झालाय, या सगळ्या गोष्टींचा तपशील देण्यासाठी रवींद्र चव्हाण हे काल अमित शहांना भेटले। त्यासोबतच या बैठकीमुळे आणि या सगळ्या भेटीमुळे आता या पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपमधला जो तणाव आहे तो कमी होईल आणि महाराष्ट्रावरती कुठल्याही महापालिका निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हे चित्र दिसू नये यासाठी आता हे प्रयत्न करण्यात येत असल्याचं दिसतंय। सूत्रांनी जी माहिती आपल्याला दिली त्यानुसार केवळ मुंबईच नाही तर ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी सुद्धा भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुका लढवणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। काही अपवाद या ठिकाणी आहेत, परंतु एकंदर युती म्हणून निवडणूक लढवण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी या सगळ्या भेटीगाठी सुरू असल्याचं पुढील काळामध्ये भाजप प्रदेशात निश्चित। अगदी धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।